नमस्कार, मी प्रवीण. महाबुलेटिन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक घडामोडींना वेग आला आहे. इंदापूर तालुक्यामध्ये विधानसभेचे जोरदार वारे वाहू लागले आहे. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या वाटेवर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून चालू आहेत. तसेच त्यांनी शरद पवार यांची भेट घेतल्याचे देखील आपल्याला समजते. इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दत्तात्रय भरणे हे आमदार आहेत. महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार ही जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे इंदापूर विकास आघाडी किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून लढण्याची शक्यता आहे. तसेच इंदापूर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाकडून सोनाई ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण माने हे देखील निवडणुकीची तयारी करत आहेत. त्यांनी काही दिवसापूर्वी शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश देखील केलेला आहे. शरद पवार गटाचे दुसरे नेते आप्पासाहेब जगदाळे हे देखील निवडणूक रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात महत्त्वाची भूमिका देखील निभावली आहे. तसेच अजित पवार गटाचे दुसरे नेते 3 वेळा विधानसभा निवडणूक लढवलेले इंदापूर नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रदीप गारटकर हे देखील विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत आहेत. इंदापूर विधानसभेमध्ये ज्या उमेदवाराला पवार घराण्याचे पाठबळ मिळते तो उमेदवार येथून निवडून येतो, हा इतिहास आपल्याला माहीत आहे. हर्षवर्धन पाटील यांनी इंदापूर विकास आघाडीच्या माध्यमातून विमान या चिन्हावरती निवडणूक लढवावी अशी त्यांच्या कार्यकर्त्यांची इच्छा आहे. अलीकडेच झालेल्या जनसन्मान मेळाव्याच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्या 3ऱ्या टर्मचे प्रमोशन केलेले आहे. इंदापूर तालुक्यामध्ये 5,000 कोटींचा विकास निधी आणून दत्तात्रय भरणे यांनी विकास कामांची मोठी जंत्री मांडलेली आहे. त्यामुळे तुम्ही त्यांना आता 3ऱ्यांदा आमदार करा असे सांगत अजित पवार यांनी एक प्रकारे महायुतीतून दत्तात्रय भरणे हेच उमेदवार असे असतील त्याचे संकेत त्यांनी दिलेले आहेत. अलीकडेच हर्षवर्धन पाटील यांनी शरद पवार यांची दिल्ली येथे भेट घेतल्याची आपल्याला समजते. तसेच त्यांची सुप्रिया सुळे यांच्यासोबत देखील बोलणे झालेले आहे. येत्या काही दिवसांमध्ये ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. शरद पवार यांच्या बाबतीत असलेली इंदापूर तालुक्यामध्ये असलेली सहानुभूती तसेच लोकसभा निवडणुकीमध्ये सुप्रिया सुळे यांना येथून मिळालेले 30,000चे मताधिक्य, त्यामुळे त्याचा फायदा हर्षवर्धन पाटील यांना होऊ शकतो. शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील यांना तिकीट मिळाल्यास सोनाई ग्रुपचे अध्यक्ष प्रवीण माने व आप्पासाहेब जगदाळे यांचा नाराजीचा फटका देखील हर्षवर्धन पाटील यांना बसू शकतो. एकंदरीत पाहता येते शरद पवार यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. आणखी ही निवडणूक हर्षवर्धन पाटील विरुद्ध दत्तामामा भरणे अशीच होईल. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आपला प्रतिक्रिया देऊन कळवा. तसेच आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास निश्चितपणे सबस्क्राईब करा व लाईक करा व शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.